कितनी बातें करते हैं आप लोग, क्या करने का सोचा अब आगे? रुद्रांशने वैतागून विचारलं. अंजूला त्याचं हसू आलं. ती त्याच्या शेजारी बसली आणि मग त्याला मुकेशसोबत झालेलं सगळं बोलणं सांगू लागली. पुढे सकाळी सकाळी मोहित्यांच्या वाड्यामध्ये अवकळा पसरली होती. रुद्रांश व अंजूला अटक झाली हे ऐकून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं होतं. गाडी करून तातडीने सगळे मुंबईला निघाले होते. का करतोस तू असं खंडेराया? माझ्या लेकरांची या अग्निदिव्यातून कधी सुटका होणार आहे? त्यांचं सुख बघवतच नाही का तुला? थोडं काही चांगलं घडायचं म्हटलं की हात धुवून मागे लागतोस आमच्या. थांबव रे ही परीक्षा बाबा, थांबव एकदाची. अहिल्याबाई त्यांच्या खंडेरायाला तक्रार करत होत्या. अहो, तुम्ही नका लोड घेऊ, सत्य अजून आपल्याला माहीत नाही. कदाचित त्यामागेही काही रणनीती असेल अंजूची. आपण आधी भेटू त्यांना. दिनेशराव त्यांची समजूत काढत म्हणाले. पण त्या ऐकतच नव्हत्या. अश्रू अनावर झाले होते त्यांना. फक्त त्यांनाच नाही तर समस्त महिला मंडळ पदर लावून बसलं होतं डोळ्यांना. अजून आजींची दशक्रिया पण पार पडली नव्हती आणि त्याआधीच ही अशुभ वार्ता कानी पडली होती. त्यांच्यासारखंच गावातल्या कितीतरी घरांमध्ये उदासीनता पसरली होती. काही तर गाड्या करून निघालेही होते. महादेवरावांनी समजूत काढून त्यांना थांबवलं. नाहीतर आज डिपार्टमेंट समोरचा रस्ता या लोकांनी बंदच पाडला असता. मुकेशही आहे ना तिथे, तो नक्की काहीतरी करेन त्यांना वाचवण्यासाठी. महादेवरावही सगळ्यांना निर्धास्त करण्यासाठी म्हणाले. सौरभने हाताच्या मुठी आवळल्या. तो बोलणार तेच त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर पियाचा कॉल होता. त्याने लगेच उचलला. हॅलो सौरभ, एक प्रॉब्लेम झाला आहे, समोरून पिया हडबडीने म्हणाली. का, काय झालं? सौरभने टेन्शनमध्ये विचारलं. सौरभ, डॅड उद्याच देश सोडण्याचा विचार करत आहेत आणि लंडनला जाणार आहेत. एकतर अंजू जेलमध्ये आहे. मला तिला भेटायला जायचं तर सगळ्या घराभोवती डॅडने सिक्युरिटी लावली आहे. त्यात देव व त्याची फॅमिली घरी येऊन बसली आहे. ते सुद्धा लंडनला जाणार आहेत आज रात्री आणि मलाही घेऊन जातील. आपल्याला काहीतरी करायला हवं. कारण मी डॅडना नाही बोलू शकत नाही, त्यांना संशय येईल, पिया टेन्शनमध्ये भरभर म्हणाली. तिच्या कातर झालेल्या आवाजांवरूनच ती किती अस्वस्थ झाली आहे ते कळत होतं. तू काळजी करू नकोस, रात्री निघणार आहेत ना, त्याआधी काहीतरी प्लॅन करू आपण. तो फक्त टेन्शन फ्री राहा, जास्त विचार करू नको, सौरभ तिला धीर देत म्हणाला. तेच समोरून त्याला हुंदक्याचा आवाज आला. त्याला समजून गेलं की ती खूप घाबरली आहे. त्याला आता सगळ्यांसमोर बोलता येईना, कारण सगळेच त्याच्याकडे हवालदिल होऊन बघत होते. पिया, डोंट वरी, आम्ही येत आहोत तिकडे, भेटू, सौरभ तिला म्हणाला व त्याने कॉल कट केला. कसल्या प्लॅनबद्दल बोलत होतास तू? पिया ठीक आहे ना, ईशाने कासावीस होऊन विचारलं. हो, ती ठीक आहे, पण मिस्टर कपूर उद्याच लंडनला जाण्याचा प्लॅन करत आहेत म्हणून कॉल केला होता तिने, सौरभ म्हणाला. सोबत तो मोबाईलवर पियाला मेसेज करत होता. पिया, डोंट वरी, तुला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही. मी काहीतरी नक्की करेन आणि तुला तिथून बाहेर काढेन. जस्ट ट्रस्ट मी. यू नो वॉट, आय लव्ह यू. आपल्याला हे अंजूला पण लवकरात लवकर सांगायला हवं. मिस्टर कपूर बाहेर गेले तर त्यांना पकडता येणार नाही. ड्रायव्हर काका थोडंसं फास्ट झाला. समीर यांना बोलून ड्रायव्हरला म्हणाला. सगळेच गंभीर झाले आता. वर मनात मिस्टर कपूरच्या नावाने खडीही फोडत होते. पियाने सौरभचा मेसेज पाहिला तसं तिला थोडं बरं वाटलं, पण तरीही तिच्या मनावरचं दडपण कमी झालं नव्हतं. डॅड एवढी घाई का करत असतील? नक्कीच काहीतरी चाललं आहे त्यांचं, मला नजर ठेवायला हवी. तिने बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं आणि ती खाली गेली. इकडे डिपार्टमेंटच्या बाहेर रिपोर्टर्सने नुसता धुडगूस घातला होता. मुकेश तर कसाबसा निसटला होता. सध्या तरी तो काहीच बोलू शकत नव्हता. DGP सरांची वाट पाहत होता तो. मोहिते परिवार बाहेर आला. रिपोर्टर्सने लगेच त्यांचा गराडा घातला. त्यांचे येणारे प्रश्न डोकं उठवत होते. एकाने तर हद्दच पार केली. त्याने प्रश्न केला, तुमचं काय म्हणणं आहे अशा गद्दार मुलगा व सुनेबद्दल? तसे दिनेशराव त्याच्याकडे बोट करून गरजले. खबरदार, जर माझ्या मुलाला आणि सुनेला गद्दार बोलला तर. पुढचे 2-3 रिपोर्टर्स दचकून मागे सरकले. दिनेशराव त्यांच्यावर नजर रोखत म्हणाले, अजून त्यांच्यावर लादलेले गुन्हे सिद्ध झाले नाहीत आणि ते कधी सिद्धही होणार नाहीत. तो माझा मुलगा आहे, रुद्रांश मोहिते पाटील, आणि ती माझी लेक अंजू रुद्रांश मोहिते पाटील, ज्यांनी आजन्म समाजासाठी काम करण्याचं आणि त्यांचं रक्षण करण्याचं वचन घेतलं आहे आणि त्या वचनात ते कधीच खंड पडून देणार नाहीत. लवकरच ते निर्दोष सिद्ध होतील. तेव्हा या देईन मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे. आता कृपा करून आमचा रस्ता मोकळा करा. त्यांचं ते रौद्र रूप बघून फक्त ते रिपोर्टर्स नाही तर घरची सगळीच मंडळी अवाक होऊन बघत होती त्यांना. त्यांचे हे रूप पहिल्यांदाच बघत होते ते. अहिल्याबाई तर रडायचंच विसरून गेल्या होत्या. तितक्यात पोलिसांची तुकडी आली. या सगळ्यांना गेटच्या आत नेण्यात आलं. एक एक करून आता सगळेच अंजू व रुद्राशला भेटून येत होते. अंजू सगळ्यांची समजूत काढत होती. ईशा वंशला घेऊन गाडीतच बसली होती. नंतर तिलाही सुखरूप आत नेण्यात आलं. त्याला बघून मात्र अंजूला राहवलं नाही. त्याच्यासमोर तिचा बांध फुटला. आई नको ना, वंश तिचे डोळे पुसत म्हणाला. तोही रडवेला झाला होता. अंजू, सौरभने आवाज दिला तशी ती भानावर आली. तिने स्वतःला आवरत पटकन डोळे पुसले. गल्लीत चल ना तू, वंश तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. त्याचं ते पडलेलं तोंड बघवेना तिला.
बाबू मी येणारच आहे उद्या घरी, ती त्याच्या डोक्यावरून गोंजारत म्हणाली. नाही आत्ता चल, तो हट्टाला येत म्हणाला. तिला परत भरून येत होतं. वंश, हट्ट नाही, आई बोलली ना उद्या येते म्हणून. सौरभ थोडासा आवाज चढवत म्हणाला. वंशने अंजूच्या मागे पाहिलं. रुद्राशला बघून त्याने सौरभकडे पाहिलं. त्याचा गोंधळ उडालेला दिसत होता. वंश रुद्राशला भेटला तेव्हाच झोपेतच होता आणि आता तो दोघांनाही समोरासमोर बघत होता. आता वेळ आली होती. अंजूने सौरभकडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली. अंजू वंशला घेऊन रुद्रांजवळ गेली. वंश, बाबांना नाही भेटणार का, ती उत्सुकतेने म्हणाली. दोन दोन, वंशने डोळे मोठे करत विचारलं. त्याचा तो क्यूटनेस ओव्हरलोड झालेला चेहरा बघून सगळ्यांनाच हसू आलं. अंजूला तर काय उत्तर द्यावं सुधरेना. हो, हे मोठे बाबा आहेत तुझे आणि मी छोटे बाबा, सौरभ तिथे येत म्हणाला. वंशने परत दोघांकडेही पाहिलं. रुद्राजने त्याला घेण्यासाठी हात समोर केले. तो येईल की नाही याची धाकधूक होती, त्यालाही आणि अंजूलाही. वंशने अंजूकडे पाहिलं. जा, मोठे बाबा आहेत ना, ती भुवया उंचावून हसत म्हणाली. वंश मग रुद्राजकडे गेला. रुद्राजने त्याला छातीशी कवटाळून मोठ्या समाधानात डोळे बंद केले. मोठे बाबा, त्याने आवाज दिला तसा रुद्राज भानावर आला. त्याने पटकन त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि वंशला मागे घेऊन कडेवर पकडलं. त्याने अंजूकडे पाहिलं. त्याच्या नजरेतली अधीरता ती समजून गेली. पुन्हा बोल बाबू, काय म्हणालास तू, ती वंशला म्हणाली. मोठे बाबा, तो गोड हसून म्हणाला. रुद्राजचे डोळे पुन्हा तोडमो भरून आले. स्वर्गसुख ज्याला म्हणतात ते हेच तर नव्हतं ना. तुम्ही बोलत नाही, वंशने पुन्हा डोळे मोठे करून विचारलं. त्याचा क्यूट चेहरा बघून आता रुद्राजलाही हसायला आलं आणि त्याच्या त्या 2 शब्दांचाही अर्थ समजला होता त्याला. मोठ्या बाबांना मराठी येत नाही ना, म्हणून तू शिकवशील ना यांना, अंजू त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली. हो, यांना घरी नेऊ, वंशमान माकडी करत म्हणाला. हो राजा, आता आपल्यासोबत घरीच येणार आहेत ते, अंजू त्याला कुरवाळून रुद्राजकडे बघत म्हणाली. ती काय म्हणाली ते त्याला समजलं नाही, पण तिचे डोळे वाचू शकत होता तो. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले. सुखी संसाराची आस लागली होती त्यांना. बाबा, वंश सौरभकडे वळून म्हणाला आणि हे दोघेजण भानावर आले. सौरभने त्याला घेतलं. रुद्रांचा पडलेला चेहरा बघून अंजूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वंशला थोडा वेळ लागणारच होता रुद्रांशला वडील म्हणून स्वीकारण्यासाठी. तो तिच्या हातावर हात ठेवून हसला. तोही समजू शकत होता ते. सौरभने वंशला ईशासोबत पाठवून दिलं. त्याने अंजूला पियाबद्दल सांगितलं. ओ गॉड, इथे मी आणि दादांनी दुसराच प्लॅन केला होता, अंजू डोक्याला हात लावत म्हणाली. दादा, मुकेश जिजू, सौरभने आश्चर्याने विचारलं. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं, अंजू त्याला म्हणाली. तिने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं आणि व्याकुळ होत म्हणाली. त्या तिघांना पकडायचं असेल तर मिस्टर कपूरचं भारतात थांबणं गरजेचं आहे. निदान माझी नि रुद्रांची कोर्ट हिअरिंग होत नाही तोपर्यंत तरी. ते काम तू माझ्यावर सोपव, मी काहीतरी मार्ग शोधतोच पियासोबत बोलून, सौरभ विचार करत म्हणाला. पण त्यालाच टेन्शन आलेलं होतं. सगळेजण घरी गेले. DGP सर म्हणाल्याप्रमाणे मुकेश मीडियाला समोर गेला. त्याने सहसूटपणे सांगून टाकलं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणारा रुद्राज होता. अंजूने त्याला मदत केली हेही बोलून मोकळा झाला. कोर्ट काय निर्णय घेत हे लवकरच कळवलं जाईल हेही सांगितलं त्याने त्यांना. सौरभने घरी गेल्यावर सगळ्यांना सत्य सांगितलेलं होतं. त्यामुळे ते थोडेसे निर्धास्त होते, पण तरीही ते चिंताग्रस्त होते. मुकेशने त्यांच्या सुरक्षेसाठी आधीच एक पोलिसांची तुकडी घरी पाठवली होती. रुद्रांच्या विरोधकांचा काही नेम नव्हता. या परिस्थितीत ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ शकत होते. दिवसभर सगळ्या न्यूज चॅनेलवर ही बातमी पळत होती. पूर्ण देशभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सोशल मीडियावर तर हाहाकार माजला होता जणू. रुद्रांचे समर्थक करणारे विरुद्ध त्याचा द्वेष करत होते, अशी जंगच सुरू झाली होती. देव व त्याची फॅमिली गेल्यावर पिया मिस्टर कपूरवर लक्ष देऊन होती. पण ना ते घराबाहेर जात होते ना फोनवर कोणाशी बोलत होते. तिने त्यांना नाटक म्हणून का होईना पण अंजूला भेटण्याबद्दल विचारलं. त्यांनी सरळ नकार दिला होता. ती निमूटपणे गप्प बसली. मग वेळ जशी जशी पुढे जात होती तिला अजूनच दडपण येत चाललं होतं. आज रात्री ती देवसोबत जाऊ शकत नव्हती, पण नकार द्यायला तिच्याकडे मिस्टर कपूरला पटेल असं कारणही नव्हतं. त्यात न्यूज बघून तिचंही डोकं सटकलं होतं. भेटण्याची तीव्र इच्छा असूनही तिला अंजूला व सौरभला भेटता येणार नव्हतं. ती हार मानणारी नव्हती, पण आज खरंच हारल्यासारखं वाटत होतं. पिया विचारांच्या गर्तेतच तिच्या रूमकडे निघाली. तिला दिरंगाई करून चालणार नव्हतं. लवकरच काहीतरी उपाय शोधावा लागणार होता. तिचा पाय थोडासा सटकला पायरीवरून. तिने पटकन रेलिंग पकडून सावरलं स्वतःला, पण तिच्या डोळ्यात चमक आली. तिने चालता चालता तिरक्या नजरेने खाली बघितलं. मिस्टर कपूर सोफ्यावरच बसले होते. तिने पुन्हा समोर पाहिलं. मिस्टर कपूरना इथेच थांबून ठेवण्यासाठी हा एकमेव मार्ग दिसत होता तिला, आणि ती ते करणार होती. तिच्या अंजूसाठी आणि तिच्या सौरभसाठी. पियाने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मनाचा पक्का निर्धार झाला. डोळे बंद करून धडधडच्या छातीने ती 2-3 पायऱ्या चढून गेली. तिने आवंडा घेऊन थरथरतच पुढच्या पायरीवर पाऊल ठेवलं आणि पुढच्या सेकंदाला तिची आर्त किंकाळी हॉलभर घुमून गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.